डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. साई आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून बारागाव नांदूरच्या आर्थिक प्रगतीला निश्चित गती मिळेल, असा विश्वास वरदविनायक धाम लोणीचे महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केलाय. साई आदर्श कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी राहुरी यांच्या बारागाव नांदूर येथील 21व्या शाखेचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडलाय. या शाखेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आर्थिक सेवा उपलब्ध होणार असून गावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. हा उद्घाटन सोहळा हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पार पडला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केलं आणि संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा तसेच विकासाचा लेखाजोखा मांडला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार तसेच डॉक्टर शिरसाट यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली. बारागाव नांदूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज साई आदर्श मल्टीस्टेट या बँकेच्या 21व्या शाखेचा शुभारंभ समस्त ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब ठेंगे साहेब, आदरणीय सुरेश वाबळे आणि सगळीच मान्यवर मंडळी, गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. या साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव कपाळे साहेब आणि कपाळे ताई यांच्या मार्गदर्शनाखाली बँक अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहे. गोरगरीब, सामान्य, कष्टकरी, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी सगळ्यांना मदत करण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून होत आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही नियमावली असते. जसं विद्यार्थ्यांसाठी काही नियम आहेत, कुटुंबासाठी काही नियम आहे, तसं बँकिंग क्षेत्रासाठी सुद्धा काही नियम आहे. आणि त्या नियमांना अनुसरून वाटचाल केली तर मला असं वाटतं बँका सुस्थितीत राहतील आणि त्या समाजाचंही चांगलं काम करू शकतील. आणि त्या नियमांची शुचिता जपण्याचं काम शिवाजीराव कपाळे साहेबांसारख्या काही आदर्श मंडळींनी महाराष्ट्रात केलेलं आहे. आम्ही गेले अनेक वर्ष पाहतोय शिवाजीराव कपाळे साहेब हे आपल्या बँकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करतायत. कुठे आपत्ती आली किंवा सामाजिक सेवेचं, धार्मिक सेवेचं काम असलं तरी तिथेही ते उभे राहतात आणि उत्तम रीतीनं कारभार त्यांचा सुरू आहे. या पुढील काळामध्ये या बँकेला असंच यश प्राप्त व्हावं आणि सामान्य माणसाला, गोरगरिबांना त्यांच्या माध्यमातून मदत व्हावी अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. परिवारातील 21वी आमची बारागाव नांदूर शाखेचं शुभारंभ आज नगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील भूषण महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजयजी ठेंगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच बारागाव नांदूर येथील ग्रामस्थ, त्यात शिवाजीराजे पवार असतील, कोकडे सर असतील, त्याचप्रमाणे श्रीराम गाडे असतील, वसंतराव गाडे असतील, विश्वासराव पवार आहेत, असे ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच, सोसायटीचे सर्व चेअरमन, सर्व ग्रामस्थ सर्वांच्याच उपस्थितीत, प्रमुख उपस्थितीत आपण या शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा शुभारंभ बारागाव नांदूर पंचक्रोशीत आज झालेला आहे. आणि या शुभारंभाच्या निमित्तानं आपण नांदूरकरांनी खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांनी खूप शुभेच्छा साई आदर्श परिवाराला दिलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या शाखेच्या माध्यमातून नांदूरकर व पंचक्रोशीला अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकारी स्टाफच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल. आपण सर्वांनी एक वेळा अवश्य भेट देऊन त्याचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वांनी साई आदर्श परिवारावर आजपर्यंत विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे.
त्या विश्वासाच्या पाठबळावरच आणि आमच्या सर्व सह्याद्रश परिवाराच्या जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामावर आपण विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासावर आमची वाटचाल त्या ठिकाणी तितक्याच तत्परतेने चालू आहे. अशीच वाटचाल या पुढील काळातही आम्ही चालू ठेवू. असंच आपलं प्रेम आमच्या सह्याद्रश परिवारावर कायम ठेवावी विनंती या निमित्ताने करतो आणि आपण या नांदूर शाखेला सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला सरपंच प्रभाकर गाडे, उपसरपंच सुरेखाताई धनवडे, हरिभक्तपरायण बाबा मोरे, मच्छिंद्र कोहकडे, डॉक्टर तन्वीर देशमुख यांच्यासह बारागाव नांदूर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. चेअरमन शिवाजीराव कपाळे, अध्यक्षा संगीताताई कपाळे यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वांचं स्वागत केलं. हा कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.